लोकांची क्रयशक्ती वाढत चालली असल्याने व वाहने सुलभ कर्जावर उपलब्ध होत असल्याने आता लोक सहजपणे चारचाकी वाहने खरेदी करतात. मोटारसायकल, स्कूटी अशी दुचाकी वाहने तर प्रत्येक कुटुंबात आहेतच, पण चारचाकी वाहने आता सोसायटीमधील 50% कुटुंबियाकडे आहेत. सोसायटीमधील मोकळे आवार तर आहे तेवढेच राहते, पण गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. त्यामुळे जागा कमी आणि वाहने जास्त अशी स्थिती झालेली असून पार्किंगच्या समस्येवरून सोसायटीमधील भांडणे व मतभेद वाढत चालले असून या पार्किंगच्या समस्येचं करायचं तरी काय असा प्रश्न मॅनेजिंग कमिटीसमोर नेहमीच येत असतो. मी सुभाष बसवेकर आपलं सोसायटी मित्र चॅनलमध्ये स्वागत करतो. चला तर मग आपण हाऊसिंग सोसायटीच्या बॉयलाज अर्थात उपविधीमध्ये पार्किंगचे नियम काय आहेत हे पाहूया. सोसायटी उपविधीमध्ये उपविधी क्रमांक 78 ते 84 या दरम्यान सोसायटीमधील वाहनांच्या पार्किंगचे नियम व नियोजन कसे, कोणी, केव्हा करावे याविषयी सविस्तर तरतूद केलेली आहे. उपविधीनुसार जर नियम केले व ते पाळले तर पार्किंगवरून सोसायटी सदस्यामध्ये उद्भवणारे वादविवाद खूपच कमी होण्यात मदत होऊ शकेल. पार्किंगविषयी नियम व नियमावली सोसायटीची व्यवस्थापन समिती ठरवू शकते व सर्वसाधारण सभेत या नियम व नियमावलीस मान्यता मिळाल्यानंतर ही नियमावली अंमलात आणू शकते. हे नियम कसे असावेत याविषयीचे खालील 10 मुद्दे आता आपण पाहूया. मुद्दा क्रमांक 1. सर्वप्रथम सोसायटीच्या मोकळ्या आवारात पार्किंगसाठी किती जागा उपलब्ध होऊ शकते ते पाहून घेणे आवश्यक आहे. ज्या सदस्याकडे वाहन आहे असा प्रत्येक सदस्य एक वाहन अशा पद्धतीने आवारातील मोकळी जागा मिळवण्यासाठी पात्र राहील. मुद्दा क्रमांक 2. सोसायटीच्या मोकळ्या जागेत किती चारचाकी, दुचाकी व 3 चाकी वाहने सहज पार्क करता येतील त्यांची संख्या ठरवावी. मुद्दा क्रमांक 3. मोकळ्या जागेवर चारचाकी व दुचाकी वाहने सहज पार्क होतील अशी आखणी करून त्यावर पट्टे पाडून क्रमांक देण्यात यावेत. मुद्दा क्रमांक 4. त्यानंतर सदस्याकडून पार्किंगसाठी रितसर जागा मिळावी म्हणून कमिटीकडे अर्ज मागवावेत. आलेल्या अर्जानुसार सर्व उपस्थित सदस्यासमोर समक्ष चिठ्ठ्या टाकून कोणती जागा कोणत्या वाहनाला दिली जाईल हे पारदर्शक पद्धतीने ठरवावे. मुद्दा क्रमांक 5. वाहनधारकांना त्यांना नेमून दिलेल्या जागेवरच आपले वाहन पार्किंग करणे बंधनकारक करावे. सदर जागा विक्री करण्याचा किंवा हस्तांतरित करण्याचा किंवा नेमून दिलेल्या जागेपेक्षा जास्तीची जागा वापरण्याचा कोणताही हक्क सदस्याला असणार नाही. मुद्दा क्रमांक 6. पार्किंगचे ठरलेले सर्व नियम व पार्किंगसाठी आकारण्यात येणारे मासिक शुल्क याला सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत मान्यता व मंजुरी घ्यावी. ठरलेले शुल्क देणे वाहनधारक सदस्याची जबाबदारी असते. कोणत्या वाहनाला किती शुल्क असावे हे ठरवण्याचे व अंगीकारण्याचे अधिकार सर्वसाधारण सभेला आहे, परंतु शुल्क अवाजवी असता कामा नये. मुद्दा क्रमांक 7. सर्व पात्र सदस्याचा प्रथम वाहनाला पट्टा दिल्यानंतर जर जागा उरली असेल तर ज्यांच्याकडे दुसरे वाहन आहे त्यांना जागा दिली जाईल. मुद्दा क्रमांक 8. पार्किंग स्पेस पट्टा आखून दिलेल्या वाहनधारकांना वाटप केल्यानंतर सदर वितरित जागेवर वाहन पार्क करून ठेवा किंवा न ठेवा ठरलेले शुल्क हे भरावेच लागेल. मुद्दा क्रमांक 9. भाडे कराराची मुदत आहे तोपर्यंत वाहनतळ वितरण व वापराबाबत भाडेकरूंना मालकासारखेच सर्व अधिकार असतील. मुद्दा क्रमांक 10. वाहनतळाचे नियम मोडल्यास नियम मोडलेल्या सदस्यावर योग्य तो आर्थिक दंड लावण्याचा किंवा योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार सोसायटीच्या व्यवस्थापन कमिटीला असू शकतो. सोसायटी पार्किंग बद्दल मोफा अर्थात महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट रेग्युलेशन ऍक्ट आणि रेरा या कायद्यानुसार पार्किंग नियमाप्रमाणे काही थोडेफार बदल आहेत, पण त्यामध्ये उपविधीतील तरतुदींना फारसा धक्का लागत नाही. तरी पार्किंगचे नियम करताना सोसायटी व्यवस्थापन व सोसायटी सदस्यांनी वरील 10 नियम लक्षात ठेवावेत, म्हणजे पार्किंगवरून सोसायटीमधील वादविवाद उद्भवणार नाहीत.
वरील माहिती आपणास उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा व आपल्या सोसायटी मित्र चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच सोसायटीविषयी कोणतीही समस्या असल्यास सोसायटी मित्रच्या हेल्पलाईन 9223516920 या व्हॉट्सअप नंबरवर संदेश द्या. नक्की मदत मिळेल. धन्यवाद.